नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणेच आपण एक CETच्या स्टुडंटसाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। हा व्हिडिओ एकदम अतिशय इंटरेस्टिंग टॉपिकवर आहे आणि जेणेकरून तुम्हाला जी CETची एक्झाम आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे आणि त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर पहा, MST CET 2024 जी एक्झाम आहे त्यासाठी कशी होणार आहे एक्झाम, ऑनलाईन एक्झाम जी कॉम्प्युटरवर होणार आहे ती कशी होणार आहे, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यावे लागणार आहेत त्या सेंटरला, एक्झाम सेंटरवरती काय प्रोसेस करावी लागेल तुम्हाला तिथं जाऊन, संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील। आता पहा, सगळ्यात पहिले डॉक्युमेंट तुम्हाला तुम्हाला न्यायचे, जे सोबत तुम्हाला डॉक्युमेंट न्यायचे CETच्या हॉल म्हणजे तिथं तुम्ही एक्झाम सेंटरला जाणार आहात तिथं। तर सगळ्यात पहिले आहे ॲडमिट कार्ड, त्यालाच आपण काय म्हणतो हॉल तिकीट। ठीक आहे, हॉल तिकीट हे कुठून निघतं आहे ते तुम्हाला माहिती आहे, ऑनलाईन निघतं आहे। जर तुम्हाला काढता येत नसेल तर कमेंट करा, मी व्हिडिओ बनवेल त्याच्यावर। ठीक आहे, ऑनलाईन त्याची प्रिंट घेऊन जायची आणि त्या ठिकाणी तुम्हाला न्यायचं आहे मस्तपैकी लॅमिनेशन वगैरे करून। हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड दोन्हीपैकी म्हणजे एकच म्हणतो आपण त्याला। त्यानंतर आहे तुम्हाला दुसरी गोष्ट आहे आता आधार कार्ड किंवा पॅन कार्ड। तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जर असेल तर ते सोबत ठेवा जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे, कारण की आधार कार्डचा तुम्हाला तिथं उपयोग होतो नाव, नंबर, जन्मतारीख ते लिहिण्यासाठी। त्यानंतर आहे वॉटर बॉटल, तुमची पाण्याची बॉटल तुमच्या सोबत पाहिजे। ठीक आहे, पाण्याची बॉटल म्हणजे तुमच्या सोबत असली की तुम्हाला एक्झाममध्ये जरी टेन्शन आलेलं असलं तरी पाण्याने टेन्शन भागता येईल तुमचं। त्यानंतर आहे चौथा पॉईंट आहे पेन्स, म्हणजेच काय तुम्हाला त्या ऑनलाईन एक्झाम आणि पेन कशाला, पण त्या ठिकाणं PCB आणि PCMBसाठी दोघांसाठी पण पेन्स महत्त्वाचे आहेत, कारण तुम्हाला तिथं रफ वर्क करावं लागणार आहे। जरी ते ऑनलाईन असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणं म्हणजे या ठिकाणं सॉल्व करून त्या ठिकाणं ॲन्सर हे करावं लागेल, त्याच्यामुळे फॉर वर्क ते तुम्हाला अलाउड आहेत। त्यानंतर पहा, आता MST CET 2024 एक्झाम सेंटर प्रोसेस, संपूर्ण प्रोसेस मी माझ्या हाताने तयार केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ही प्रोसेसचा 100% फायदा होईल। ठीक आहे, आता पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला या ठिकाणी पहा एक पिक्चर दिसते ज्यामध्ये तुम्हाला दिसतं एक्झाम सेंटर एंट्री। तुम्ही आता त्या ठिकाणी सेंटरवरती गेला, आधार कार्ड डॉक्युमेंट काय काय न्यायचेत एवढे न्यायचेत, एवढे डॉक्युमेंटचा स्क्रीनशॉट घ्या, एवढे ठेवा PCB PCMBसाठी। त्यानंतर एक्झाम सेंटर एंट्री तुम्ही मारली तर त्या ठिकाणी एक्झाम सेंटर एंट्रीची पिक्चर झाली। प्रोसेस कशी आहे पहा सेंटरमध्ये गेल्यावर। त्यानंतर सेकंड पिक्चरमध्ये दाखवले डॉक्युमेंट अँड कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन, जे तिथं काय होतं तुमचे डॉक्युमेंट पाहिले जातात, हॉल तिकीटवरचं नाव, हे नाव बरोबर आहे का तुमचं, हॉल तिकीट तुम्ही ओरिजिनल आणलं आहे का, ही संपूर्ण डॉक्युमेंट मी जे सांगितले ते तशा पद्धतीने हॉल तिकीट किंवा तुमचं ॲडमिट कार्ड पाहतात। त्यानंतर कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन होतं, तुमची चेकिंग होती, काही तुम्ही आणलं आहे का, आणलं असेल तर ते बाहेरच ठेवता येतं, जर नसेल आणलं तर तुम्हाला आत सोडलं जातं। डिजिटल वॉच अलाउड नाही। ठीक आहे, तशा वस्तू तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट व्हेरिफिकेशनमध्ये आढळून आल्यानंतर त्या तुम्हाला बाहेर ठेवाव्या लागतात। त्यानंतर आहे तिसरा जो दिसतोय तुम्हाला, सॉरी या ठिकाणं नाही आहे, एक मिनिट चुकून झालं आपलं, इथं आहे असा बाण आहे आपला। ओके, तर या ठिकाणं तिसरा आहे डायरेक्ट तुमच्या एक्झाम हॉलमध्ये एंट्री होईल, तुम्हाला मस्तपैकी तुम्हाला सीट नंबर वाईज म्हणजे तुम्ही बसल्यावर नंतर तुमचं आपल्या ठिकाणी तुम्ही म्हणतात की पिक्चर तर याचं दिसतंय कशाचं, याच्यामध्ये तर रायटिंग दिसते, पण ही रायटिंग आहे ना तुम्ही लॅपटॉपवरती असते, त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, ही पिक्चर घेतलेलं आहे त्यामुळे। ठीक आहे, आता एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर तुम्हाला चौथी स्टेज काय असते तर ती पहा ॲक्च्युअल एक्झाम स्टार्टेड, जी तुमची एक्झाम आहे ती त्याच टायमिंगला स्टार्ट होते आणि तेवढ्याच वेळेत ती तुमच्या स्क्रीनवर किंवा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते। तुम्हाला त्या ठिकाणी रफ वर्क वगैरे ते संपूर्ण वर्क तेवढ्याच वेळात करावं लागतं, त्यामुळे तुम्हाला स्पीड फास्ट ठेवावं लागेल। जर तुम्हाला अजून MST CET 2024 रिलेटेड काय व्हिडिओ पाहिजे असेल तर आत्ता जा कमेंट करा, PCB PCMBसाठी काय पाहिजे असेल तर मी लगेच तो व्हिडिओ घेऊन येईन। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ जो होणार आहे तो ॲडमिट कार्ड डाउनलोड किंवा तुम्हाला मग या ठिकाणं कशी
पद्धतीने परीक्षा होऊ शकते ऑनलाईन ती लाईव्ह मी या ठिकाणी दाखवणार आहे. त्यामुळे आत्ताच जा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.